श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय। प्रभाग क्रमांक 11 मधील कामगार नगर परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जोरदार प्रचार करण्यात येतोय। प्रचार पत्रक वाटप, ठिकठिकाणी भेटीगाठी तसेच उमेदवारांचं औक्षण करत नागरिकांनी या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला। आपलं भविष्य म्हणजेच धनुष्यबाण असा विश्वास व्यक्त करत शिवसेना धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। प्रचारादरम्यान परिसरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार सीमा निगळ, संगीता मांडवे, योगेश गांगुर्डे, धीरज शेळके यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सीमाताईंनी केलेल्या कामाची पावती आज आम्हाला इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दशरथप्पा पाटील महापौर असताना हा शिवसेनेचाच बालेकिल्ला होता, तर त्यामुळे आम्हाला इथे उत्स्फूर्त प्रतिसाद असा पक्षाला मिळतोय आणि येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नक्की तिथले प्रश्न मूलभूत करता ह्या तिथल्या ड्रेनेज लाईन आहेत आणि पाण्याच्या ज्या आहेत हे आम्ही नक्कीच येणाऱ्या काळात सोडू अशी ग्वाही देतो। जनतेला तुम्ही काय आवाहन करा? जनतेला आम्ही असं आवाहन करतो की इथे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जे तुमचे ड्रेनेज लाईन अशुद्ध पाण्याचा जो प्रश्न आहे आणि जो पाण्याचा प्रश्न आहे तो नक्कीच आम्ही आल्यानंतर नक्कीच या 2 ते 3 महिन्यांमध्ये आम्ही प्रयत्न करून तो सोडून देऊ अशी ग्वाही देतो। आणि ते संपर्क कार्यालय आम्ही आलेल्या 2 महिन्याच्या आतच आम्ही ते बांधू, म्हणजे याच्यानंतर इथं परक कोणालाच वाटणार नाही की इथे नगरसेवक नाही, इथल्या कुठल्या समस्या सोडवल्या जात नाही, याचं नेहमी आम्ही आश्वासन देतो। मला मिळत असलेला प्रतिसाद जनतेकडनं काय सांगतो? मी मगाच म्हटल्याप्रमाणे दशरथप्पा पाटील महापौर असताना त्यांनी हा शिवसेनेचा बालेकिल्ला त्या नावाने तिथं बाळासाहेबांचे विचार अगदीच रुजवले असल्यामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे विचार आता लोकांना पटत आहेत, त्यामुळे आम्हाला इथे औक्षण आणि मोठा प्रतिसाद शिवसेनेच्या माध्यमातून मिळतोय। म्हणजे नक्की तिथं शिवसेनेचे 4ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल? आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये कामगार नगर या ठिकाणी आपण बरोबर जाऊन पत्रक वाटप करून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निशाणीवर मतदान करा असं आवाहन केलं, कसा प्रतिसाद होता? खूप चांगला प्रतिसाद आम्हाला कामगार नगरमधून मिळाला, कारण कामगार नगर हे शिवसेनेचा बालेकिल्ला असल्या कारणाने आणि आम्ही घरोघरी जाऊन पत्रक देताना आम्हाला एकदम जनतेने मोठा प्रतिसाद देऊन त्यांच्या काही समस्यांचे प्रश्न पण आमच्या पुढे मांडले। कामगार नगरमधल्या समस्या असेल तर त्या छोट्या रस्ते असल्या कारणाने तिथं ड्रेनेजच्या वर पाण्याच्या समस्यांनी नियोजन करण्यासाठी जनतेने आम्हाला आवाहन केलंय। तरी आम्ही या प्रभागातून 4ही धनुष्यबाणावर 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर पहिले कामगार नगर इथल्या समस्या सोडवणार आहे। का तर कामगार नगर हा भाग थोडा सातपूर गावापासून अर्धा-पाऊण किलोमीटरवर येत असल्या कारणाने इथल्या लोकांचं बोलणं आहे, आम्हाला सांगणं आहे का इकडं कोणी जास्त लक्ष देत नसल्याने मगाशीच तिथं धीरज भाऊ शेळके यांनी सांगितलं का पहिलं ऑफिस निवडून आल्यानंतर हे कामगार नगरला असेल। त्या माध्यमातून सर्व शिवसैनिक आज मोठ्या प्रमाणे तो शिवसैनिक जागरूक होऊन आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल सर्व कामगार नगरचे मी मनापासून आभार मानतो व 4ही उमेदवारांना धीरज भाऊ शेळके असतील, संगीता मांडवे असतील, सीमाताई निगळ असेल, मी स्वतः योगेश रामदास गांगुर्डे या 4ही उमेदवारांना कामगार नगरच्या नागरिकांनी भरघोस मतांनी विजय करावा असे त्यांना आव्हान करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। इथं 5000 लोक वस्ती आहे, अशा मतदारसंघात आपण कामगार नगर या ठिकाणी व्हिजिट मारली आणि पत्रक वाटप केलं, प्रचार केला। आज जय महाराष्ट्र। आज कामगार नगर येथे आम्ही सगळ्यांनी जो प्रचार रॅली काढली होती याच्यामध्ये एकच आहे, इथल्या ज्या समस्या आहे थोड्याफार राहिलेल्या त्या आम्ही 4नी पण आश्वासन दिलेलं आहे नागरिकांना, त्या लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत। आणि महत्त्वाचं इथे आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा LED लाईट आल्या त्या आम्ही सगळ्यात पहिले बसवलेल्या होत्या, काही रस्त्यांचे काम ड्रेनेजचे काम केलेले आहेत आणि तिथेच एक अंगणवाडी मी इथे बांधलेली आहे। जे लहान मुलं असे पत्राच्या शेडमध्ये बसत असताना मी बघितलं तर ते बघून मला खूप वाईट वाटलं आणि आरोग्याच्या पण महिला तिथं तपासणी करत होत्या, तर त्यावेळेस मी मनावर धरून महिला बाल कल्याणमधून मी अंगणवाडी पण बांधलेली आहे। असे भरपूर कामं अजून बाकी आहेत, आपण करणार आहोत एवढेच आश्वासन देते। आणि लाडकी बहीण योजनेतून सांगेल सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करावे। नगरसेवक पदासाठी आपल्याला मिळाला, प्रशासन आलं, त्यामध्ये तरी देखील आपण भरपूर कामं केली।
मला म्हटलं तर 1.5 वर्ष एक अधिकारी वर्गांमुळे 1.5 वर्ष गेले, 2 वर्ष कोविडमुळे गेले. फक्त 1.5 वर्षात मध्ये मी 33 कोटींचे कामं केले आणि महिलांसाठी जास्त करून केले आणि प्रभागातली रस्ते, लाईट, ड्रेनेज, सगळ्या शौचालय या गोष्टी सगळ्या पुरवल्या. पण काही कामं प्रभाग मोठा असल्यामुळे राहिलेलं आहे आणि मी एकटी नगरसेविका शिवसेनेची असल्यामुळे या माध्यमातून मी हे काम केलेलं आहे. पण अजून याच्यापेक्षा आम्ही 4ही नगरसेवक म्हणून निवडून आलो तर 100% देण्याचे प्रयत्न नक्की राहतील आणि करणारच. नगरसेवक झाल्या पहिला निधी आपण कामगार नगरला आणला होता का? सगळ्यात पहिला निधी आम्ही कामगार नगरला आणला होता आणि LED जे आहे सगळ्यात पहिले ना आम्ही तिथे दिलेल्या होत्या. तर मी एकच सांगेल, कामगार वर्ग आहे, छोटी रस्ते आहेत, ते आपण काम नक्कीच पूर्ण करणार आहोत. आणि याच ठिकाणी मी जिथे आता उभी आहे या ठिकाणी जेव्हा पाऊस असायचा त्यावेळेस गाड्या गेल्या त्या दुकानात अक्षरशः पाणी जायचं, तर मी पावसाळी लाईन पण इथे टाकून दिली, त्यामुळे तो पण विषय सॉल्व्ह केलेला आहे. अशा भरपूर गोष्टी आहे ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. परत एकदा सांगते, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सगळ्यांना धनुष्यबाणाला मतदान करा एवढीच विनंती आणि आम्ही 4 निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी आम्ही आता म्हणजे माझ्या आई बहिणी खूप प्रतिसाद दिला आम्हाला आणि आमचाच विजय म्हणजे नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच कामगार नगर भागात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला चांगलीच धार आली आहे. मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळतोय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.